घर बसल्या काम, चांगले पैसे आणि शेवटी फसवणूक. तुम्ही जर गृहिणी असाल आणि वर्क फ्रॉम होमच्या शोधात असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर हॅलो नमस्कार, मी अनुप्रिया, होममेकर अनुप्रिया या चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा मनापासून आणि खूप खूप स्वागत. तर आजकाल कसं झालंय ना, सगळ्या काही एज्युकेटेड म्हणा किंवा जे खूप कमी शिकलेल्या जरी असतील ना तरीसुद्धा प्रत्येक स्त्रीला काही ना काही करायचं असते स्वतःसाठी, स्वतःच्या घरासाठी. आणि तेही जर का घरातून करता येत असेल तर ती ना असं करायला एकदम तयार होते. आणि जर का तिला असं कुणी सांगतं ना की तुम्हाला घरातूनच काम आहे तर आणि तुम्ही 2-3 घंटे जरी काम केलं ना तर तुम्हाला त्याचा चांगला मोबदला मिळेल, म्हणजे तुम्हाला त्याचे पैसे मिळतील. आणि मग आपण गृहिणींचं कसं असतं ना, आपण पटकन या गोष्टीवर विश्वास ठेवतो. असं वाटते जाऊ दे, आपले कामं झाल्यानंतर आपल्याला जे 3-4 तास मिळतात ना तर त्यामध्ये आपण थोडंसं हे वर्क करू आणि आपल्याला पैसे मिळतील. आणि आपण ना मग या स्कॅममध्ये अडकून जातो, स्पेशली महिला. कारण की आपण घरीच असतो आणि आपण जे काही सोशल मीडिया स्क्रोल करत असतो ना, जसं की इंस्टाग्राम झालं, फेसबुक झालं, यूट्यूब झालं किंवा टेलिग्राम, व्हॉट्सअप, अशा कुठल्याही सोशल मीडियावर असं काही आपण एखादा मेसेज बघतो किंवा असा व्हिडिओ बघतो किंवा असे रील्स बघतो की ज्यामध्ये दाखवलेलं आहे की त्यांनी हे काम करून, म्हणजे वर्क फ्रॉम होम करून भरपूर सारा पैसा कमवलेला आहे. गाडी घेतली, बंगला घेतला, दागिने, फोन घेतला, असं बरंचसं काही ते सांगत राहतात. आणि त्यांची ती लाईफस्टाईल बघून, त्यांचा तो व्हिडिओ बघून आपल्याला सुद्धा असं वाटतं की हां, मी पण घरीच राहते, तर मी 2-3 तास जर का मी सुद्धा काम केलं तर मला सुद्धा ना असे पैसे मिळतील, हो की नाही? अशी जर का एखादी ॲड दिसली, रील्स दिसली, एखादा व्हिडिओ दिसला तर आपण काय करतो, तिथे इन्क्वायरी करतो. आणि इन्क्वायरी केल्यानंतर ना ते मॅडम किंवा सर जे काही असतील ना ते आपल्याला इतके चांगली माहिती सांगतात, म्हणजे आपलं मन वळवण्याचा, त्यांच्याकडे मन वळवण्याचा ते प्रयत्न करतात की ते इतके पटवून पटवून आपल्याला सांगतात ना की आपल्याला त्याच्यावरनं पटकन आपला विश्वास हा बसून जातो. आणि मग ते सांगतात की रजिस्ट्रेशन करावं लागेल, आम्ही ट्रेनिंग देऊ. तर त्यांचे काही कोर्सेस असतात, मग ते कोर्सेस आपल्याला बाय करावे लागतात, म्हणजे आधी आपल्याला पैसे भरावे लागतात. खरं सांगायचं झालं ना तर आधी जर का पैसे भरून कुठलं काम असेल ना तर ते अजिबात करू नका. कारण की आपण पैसे कशासाठी भरणार? आपण केलेल्या कामाचं ते आपल्याला पैसे देणार. मग आपण आधी पैसे का भरायचे? त्यांचे काही पॅकेजेस असतात, सिल्वर झालं, गोल्डन झालं, डायमंड, असे काही काही पॅकेजेस असतात. काही काहींचे तर 5,000पासून 15,000पासून स्टार्ट होणारे पॅकेजेस मी बघितलेले आहेत की तुम्ही यामध्ये इन्व्हॉल्व व्हा, हे तुम्हाला कोर्सेस जॉईन करायचे, बाय करायचे आणि या कोर्सेसमध्ये तुम्हाला हे हे शिकायला मिळणार. आपल्याला असं वाटतं की हे आपण पैसे भरले तर आपल्याला हे कोर्सेससुद्धा शिकायला मिळणार आणि आपल्याला पैसेसुद्धा मिळणार. तर आपण कुठलाही विचार न करताना त्यामध्ये रजिस्ट्रेशन करतो, त्यामध्ये इन्व्हॉल्व होतो, त्यामध्ये जॉईन होतो. आणि जसजसे दिवस जात राहतात ना तर काही दिवस त्यांच्या मीटिंग अटेंड करतो आणि त्यामध्ये ते इतकं सारं मोटिवेट करतात ना तर आपण काही दिवस मोटिवेट राहतो. परंतु जेव्हा ॲक्च्युअलमध्ये वर्क स्टार्ट करतो ना तेव्हा आपण दुसऱ्या कोणाला या वर्कबद्दल सांगतो किंवा यामध्ये जॉईन व्हायला सांगतो, तेव्हा लोकांना समजून जातं की पैसे भरायचेत म्हणजे ही फसवणूक आहे. म्हणून तुम्हाला जर का व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, इंस्टावर, टेलिग्रामवर अशा कुठल्याही प्रकारचे वर्क फ्रॉम होमचे जर का मेसेज येत असतील, ते त्यांच्या मीटिंगला अटेंड राहा म्हणत असतील, त्यामध्ये फी भरा म्हणत असतील आणि ते कोर्सेस, ते प्रोडक्ट जर का तुम्हाला बाय करायचे असतील, ते सेल करायचे असतील तर त्या फंद्यामध्ये बिलकुल पडू नका. हे ॲफिलिएट मार्केटिंगचं नवीन स्कॅम आहे की त्यामध्ये आपण महिला गुंतून जातो आणि आपले पैसेसुद्धा त्यामध्ये गुंतून जातो. आणि ज्यांना आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करतो त्यांचासुद्धा आपण विश्वास गमावून बसतो. हे झालं महत्त्वाचं कारण. जर का तुम्हाला ॲफिलिएट मार्केटिंग करायचंच आहे तर ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय हे आधी समजून घ्या. ॲफिलिएट मार्केटिंग तुम्हाला करायचं झालं तर तुम्ही मिशोवर ॲफिलिएट मार्केटिंग करू शकता. त्यांच्या प्रोडक्टचं, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, त्यांच्या प्रोडक्टचं तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंग करू शकता. मी मिशोचं सुद्धा केलेलं आहे. रिसेलिंग करू शकता, ते सुद्धा तुम्ही करू शकता. ॲफिलिएट मार्केटिंगचं करायचं तर एखाद्या ट्रस्टेड पेजवरून करा, त्यांच्या वेबसाईटवरून करा, एखाद्या चांगल्या ॲपवरून करा. उगाच असं कोणी सांगतंय म्हणून त्यामध्ये इन्व्हॉल्व होऊ नका, यामध्ये आपलीच फसवणूक ही होते. जर का तुम्हाला ॲफिलिएट मार्केटिंग करायचं असेल, मिशोच्या प्रोडक्टचं ॲफिलिएट मार्केटिंग करायचं असेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेलच की मिशोवरचे जे काही प्रॉडक्ट्स आहेत त्याचं ॲफिलिएट मार्केटिंग करून तुम्ही कसे काय अर्न करू शकता. ह्या असल्या फंदात पडू नका ज्यामध्ये
काही नाही, त्या कोर्समध्ये काही नाही. जर का काही स्किल बेस असेल तर तुम्ही त्यामध्ये करायला काहीच हरकत नाही, पण ते ट्रस्टेड असले पाहिजे. तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जा. आता वेबसाईटसुद्धा ना खूप नकली बनवून टाकतात, की आपण त्यांच्यावर बघितलं ना तर आपल्याला त्यावर खरं विश्वास बसतो. परंतु खरं सांगते, हे वर्क फ्रॉम होम जे आहे ना, की ज्यामध्ये पैसे भरायचे, त्यामध्ये अजिबात पडू नका. तर हा व्हिडिओ मी खास करून माझ्या महिलांसाठी, म्हणजे माझ्या ज्या काही मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी बनवला होता, कारण की या सिच्युएशनमधून मी सुद्धा गेलेली आहे. कारण ना आपल्याला काहीतरी करायचं असते आणि मग का जर का आपल्याला ते घरच्या घरी जर करता येत असेल ना, तर मग आपली बुद्धी ना भ्रष्ट होऊन जाते. असं वाटते की घरच्या घरी आहे, थोडाच वेळ करायचं आहे, परंतु असं काही नाही की ज्यामध्ये मेहनतच नाही आणि तुम्हाला पैसा येईल, अशी कुठलीही गोष्ट नाही. आणि जिथं पैसे भरावे लागतात तर अशा गोष्टीत कधी इन्व्हॉल्व होऊ नका. 1-2 वेळा माझ्यासोबत सुद्धा हा स्कॅम झालेला आहे. इव्हनली काही कोर्सेस ना, आता बरेचसे कोर्सेस येतात, जसं की मी आता रेडीमेड रंगोळीचा क्लास हे करते. उलनचे असे कोर्सेस 1-2 आहेत की ज्याच्यासोबत मी जॉईन झाले होते. तर त्यामध्ये खूप कमी प्राईस सांगितली, अराउंड 200 असेल. तर मला आपल्याला असं वाटतं की यामध्ये 3-4 कोर्सेस जर का आपल्याला ₹200 शिकायला मिळतात तर ठीक आहे, आपण पटकन पे करून टाकतो. परंतु ते 1-2 व्हिडिओ आपल्याला पाठवतील त्या रिलेटेड, परंतु नंतर ना त्यांचा फोन, ना त्यांचा कॉल, ना मेसेज, ना व्हिडिओ, ना काहीच नाही. इव्हनली ते आपल्याला ब्लॉक करून टाकतात, म्हणजे आपले पैसे गेले उडत. आता तेवढे तरी बरं की मी ₹200 हे केले होते. परंतु तेव्हा आपल्याला अक्कल येते की खरंच आपण पैसे कुठं गुंतवायला पाहिजे. त्याची पूर्ण रिव्ह्यू, त्याची इन्क्वायरी, ते सगळं काही आपण रेटिंग वगैरे काहीच बघत नाही. आपल्याला असं वाटते कमी पैशात हां ठीक, चल करून टाकू. तर असं कधीही करू नका. जर काही स्किल बेस असेल, जर त्यामधून आपल्याला काहीतरी स्किल शिकायला मिळत असेल, तर हां तिथं पैसा नक्की गुंतवा. परंतु हे बाय करा, हे सेल करा, कोणाला तरी जोडा, कुणाचं तरी रजिस्ट्रेशन करा, तर यामध्ये बिलकुलही पडू नका. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारा नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. तोपर्यंत बाय.